1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी वडाई नाका परिसरात एकच खळबळ उडाली। गुरुकृपा कॉलनीत राहणारे राज्य राखीव पोलीस दलाचा जवान राहुल तायडे याचा 14 वर्षीय मुलगा शौर्य शाळेतून घरी आला होता। घरातील मुख्य गेटमधून आत जाताना त्याला घरातून तोंडाला रुमाल बांधून 2 तरुण घाईने पळताना दिसले। त्याचा शौर्याला वेगळा संशय आल्याने तो पळतच घरात गेला। बेडरूममध्ये जाऊन पाहतो तर त्याची आई आशा बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली। आईला आवाज देऊन त्याने उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठत नव्हती। ते पाहून शौर्य खूप घाबरला। तो तसाच वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाडेकरूंना आवाज दिला। काही सेकंदात सर्व भाडेकरू खाली आले। आशा तायडे ही पोलीस कॉन्स्टेबल निश्चित पडली होती। घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसल्याने शेजारी घाबरले। शौर्यने त्वरित त्याचे वडील राहुल तायडे आणि जवळच राहणाऱ्या मावशीला कॉल करून घडलेला प्रकार सांगितला। 2च मिनिटात राहुल घरी पोहोचला। काही वेळात शौर्याची मावशी आणि आजी या दोघेही पोहोचल्या। राहुल उपस्थितांना घरात दरोडा पडल्याचे आणि दरोडेखोरांनी आशा हिला बेशुद्ध केल्याचे सांगत होता। काही वेळातच राहुलने आशा हिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आशा हिला मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। बायको मृत अवस्थेत घरात पडलेली असताना नवरा राहुल मात्र घरात दरोडा पडल्याचे ठासून सांगत होता। हे पाहून आशाच्या बहिणीला वेगळा संशय आला। राहुलनेच आपल्या बहिणीची हत्या केल्याचे ती ओरडून सांगत होती। त्या घटनेची खबर फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली। पोलीस अंमलदार आशा तायडे यांची हत्या झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली। 1 महिन्याआधीही शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाली होती। त्यामुळे या घटनेची खबर वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ निर्माण झाली। पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। घरातील बेडरूममध्ये कपाट अस्ताव्यस्त पडले होते। बाकी काही पोलिसांना आढळले नाही। मृतक आशाच्या बहिणीने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून मृतकाचा नवरा राहुल तायडे यानेच आपल्या बहिणीची हत्या केली। तो नेहमीच आशासोबत भांडणे करत असायचा। त्याने बऱ्याचदा तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी फिर्याद दाखल दिली। त्यानुसार पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल केला। तसेच पहाटे 4 वाजता संशयित आरोपी राहुल तायडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी विविध पद्धतीचा अवलंब करत त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ताकास तूर लागू देत नव्हता। अखेर पोलिसांनी खास मेनूचा आस्वाद राहुलला चाखायला दिल्यावर मात्र त्याने शरणागती पत्करली। तो पटापट बोलू लागला आणि आपणच आपल्या बायकोची सुपारी दिल्याचे त्याने कबूल केले। पोलीस नवऱ्याने पोलीस बायकोची हत्या का केली असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। अमरावती शहरातील वडाई नाका परिसरातील गुरुकृपा कॉलनीमध्ये राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलाचा जवान राहत होता। घराजवळच राहणाऱ्या आशासोबत त्याचा 15 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। आशा अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत होती। दोघांचा संसार सुरळीत सुरू होता। त्यांच्या संसार वेलीवर 2 मुलांचा जन्म झाला होता। नवरा बायकोला चांगला पगार होता, समाजात प्रतिष्ठा होती। श्रीमंत परिस्थिती असल्याने सर्व काही व्यवस्थित होते। दरम्यान राहुलचे 5-6 वर्षापूर्वी निशासोबत सूत जुळले। विवाहित असतानाही राहुल हा निशाच्या प्रेमात अखंड बुडाला होता। एका पोलिसाची मुलगी असलेली निशा विवाहित राहुलच्या प्रेमात वेडी झाली होती। दरम्यान निशाचे लग्न एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानासोबत झाले होते। तो राहुलचाच मित्र होता। या मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत निशाच्या लग्नानंतर देखील तिचे राहुल सोबतचे प्रेम संबंध सुरूच होते। पण प्रेमाचा हा प्रकार कधी लपून राहत नाही। त्या पद्धतीने राहुलच्या प्रेमाचा प्रताप आशापुढे उघड झाला आणि त्यांच्या संसारात एकच वादळ आले। एकमेकांवर जीवापाड प्रेम करून सोबत जगण्या मरण्याच्या आणाबाका घेतलेल्या त्या दोघांनी परिवाराचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला होता। पण आता राहुलने आशासोबत दगाबाजी केल्याने
ती चांगलीच चवताळली होती. पती पत्नी और वो असा 2021 मध्ये राहुल आणि आशाचा सुरू झालेला हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला होता. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला राहुल विरोधात NCची नोंद घेण्यात आली होती. त्या नवरा बायकोमध्ये आता दुरावा आला होता. त्या दोघांचे पटत नव्हते, मात्र दोन्ही मुलांसाठी ते एकाच घरात राहत होते. एकत्र राहिल्याने दोघांचे वाद रोजच सुरू राहायचे. त्या वादाला ते दोघेही कंटाळले होते. आता या वादातून मुक्ती मिळवण्यासाठी आशाला संपवण्याचा विचार राहुलला योग्य वाटत होता. राहुल हा दारू आणि गांजाच्या चांगलाच अधीन असल्याने त्याची ओळख एका महिन्यापूर्वी निखिल आणि ओम यांच्याबरोबर झाली होती. त्या तिघांनाही त्याने एका बारमध्ये बसून बायको खूप त्रास देत असल्याचे सांगितले होते. त्या तिघांनी तेव्हा त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तिला संपवण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी तुम्हाला देईन असे आमिष राहुलने दाखवले होते. 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन ते तिघे तयार झाले. ते तयार झाल्यानंतर राहुलने 5 लाख रुपये काम झाल्यावर देण्याचे कबूल केले. पण त्याआधी काही पैसे श्रेयसच्या खात्यावर राहुलने टाकले होते. सध्या पोलीस अंमलदार आशा तायडे या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होत्या. छोटासा अपघात झाल्याने 10 दिवसापासून त्या आजारी रजेवर होत्या. आशा घरीच असल्याची ही स्वे साधून आशा हिला संपवण्याची योजना राहुलने त्या तिघांच्या मदतीने आखली. घराचे दरवाजे उघडे ठेवून राहुल मुलीला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाईल. त्यामुळे श्रेयस आणि ओम घरात जातील तेव्हा दरवाजा उघडाच असेल व घरात कुणीच नसेल. आशा आजारी असल्याने ती झोपलेली असेल तेव्हा तिचा खून करायचा. काम फत्ते झाल्यावर घरातील दागिने चोरल्याचा बनाव करून दोघेही पळून जातील. तेव्हा त्यांना पळून जाण्यासाठी निखिल 4 चाकी घेऊन बाहेर तयार असेल असे सर्व ठरले. हे सगळे 1 ऑगस्ट 2025 रोजी करण्याचे ठरले होते. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी आशाचा खून करण्यासाठी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान श्रेयस आणि ओम राहुलच्या घरी निघाले. मात्र त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने हटकले असता घाबरून ते परतले आणि त्यांचा प्लॅन फसला होता. दोघे तिथून निघून हायवेवर गेले. तिथून निखिलच्या 4 चाकी गाडीतून ते राहडगावला गेले. तिथे दारू पिऊन परत 5:15 वाजण्याच्या दरम्यान ते राहुलच्या घरी येण्यास निघाले. राहुल हा श्रेयसच्या संपर्कात होता. आशा बेडरूममध्ये गाढ झोपली होती. राहुलने कपाटातील काही दागिने पलंगावर काढून ठेवले आणि मुलीला घेऊन फिरण्यासाठी बाहेर गेला. जाताना त्याने घराचे दार मुद्दामून उघडे ठेवले. 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान मुलगा शौर्य शाळेतून घरी येतो हे त्याला माहीत होते. दरम्यान प्लॅननुसार श्रेयस आणि ओम तोंडाला रुमाल बांधून राहुलच्या घरात आले. झोपेत असलेल्या आशाचा दोघांनी गळा आवळला. खडबडून जाग आलेली आशा प्रतिकार करू लागली. मात्र मद्यधुंद असलेल्या दोघांच्या ताकदीपुढे तिचा टिकाव लागला नाही. काही वेळातच ती गतप्राण झाली. ते घरातून बाहेर पडत असतानाच 5:30 वाजण्याच्या दरम्यान मुलगा शौर्य घरी आला होता. तेव्हा ते दोघेही घरातून बाहेर निघताना शौर्यने पाहिले होते. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ओम आणि श्रेयस ऑटोने बियाणी चौकात आले. तिथे निखिल 4 चाकी वाहन घेऊन त्यांची वाट पाहत होता. तिघेही त्या वाहनाने शेगावकडे निघाले. शेगाव येथे रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अमरावतीला माऊली जहागीर येथे गेले. तिथे 3 ऑगस्टला पहाटे निखिल हा गाडी परत द्यायची आहे म्हणून वाशिम येथे निघून गेला. पोलिसांनी त्या 3ही आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.